तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मयूर आणि तुम्ही पाहताय आपला लाडका यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे नॉमॅड मयूर। आज आपण बारामती तालुक्यातील करंजी या गावी जाणार आहोत, जिथे स्वतः शंकर महादेव प्रकट झाले होते। याचं कारण म्हणजे एक महिला होती जी आपल्या महादेवाची नित्यनेमाने पूजा व प्रार्थना करत होती। याच भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः शंकर महादेव इथे प्रकट झाले होते। चला तर आपण या पहिल्यांदा मंदिरात जाऊ, त्यानंतर तुम्हाला मी तिथला इतिहास सांगतो। मित्रांनो, या देवस्थानाला श्रावण महिन्यात खूप जास्त प्रमाणात गर्दी होत असते आणि या क्षेत्राला पर्यटन क्षेत्रामध्ये एक चांगल्या दर्जाचं स्थानही मिळालं आहे। त्यामुळे या ठिकाणी खूप लांब लांबून भक्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। या ठिकाणी मंदिराच्या ट्रस्टकडून आलेल्या भक्तांसाठी राहण्याची चांगली सोयही केलेली आहे आणि लग्न समारंभांसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी येथे एक मोठा हॉलही निर्माण करण्यात आलेला आहे। तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट गाडीने इथे आला असाल तर तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे, जिथे तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या पार्क करू शकता। या ठिकाणाहून तुम्ही देवासाठी प्रसाद घेऊन जाऊ शकता। जर तुम्हाला इतर कोणतीही खरेदी करायची असेल ती वस्तू इथे उपलब्ध असतेच। मित्रांनो, ही पूर्वीच्या काळातील पाण्याचे बारव आहे। त्याला आता ट्रस्टकडून पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे। आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत। पहिल्यांदा नंदींचं दर्शन करून नंतर आपण महादेवाचं दर्शन करून घेऊयात। मला या ट्रस्टकडून एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली, कारण या ठिकाणी स्वच्छतेवर जास्तीत जास्त लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। नीटनेटकेपणा आणि टापटीपणा इथं आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, हे महादेवाच्या पिंडीचे फोटोज आहेत, कारण मी आता जास्त आत जाऊ शकत नाही, खूप गर्दी आहे, त्यामुळे तुम्हाला मी हे फोटो दाखवतोय। आपलं दर्शन झाल्यानंतर इथे महाप्रसादाची सोयही केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला मी या मंदिराबद्दल माहिती सांगतो। या मंदिराचा इतिहास असा आहे की एक मालूबाई नावाची महिला महादेवाची नित्यनेमाने पूजा करत होती। ती आपल्या नवऱ्याच्या व सासूच्या छळापासून ही महादेवाची नित्यनेमाने पूजा करत होती। याच भक्तीला प्रसन्न होऊन स्वतः शंकर महादेव इथे प्रकट झाले होते। तिला दिवसभर घराच्या कामाने वेळ नसल्याने ती संध्याकाळी 12च्या नंतर महादेवाची पूजा करत असायची। हे सर्व प्रयत्न करत असताना तिला तब्बल 12 वर्षानंतर स्वतः शंकर महादेव प्रसन्न झाले होते। तर असा आहे या मंदिराचा प्रवास। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर धन्यवाद मित्रांनो।